मुलांच्या वाढत्या वयामध्ये मुलांची काळजी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते साहजिकच आहे। मुलं खाण्यापिण्यामध्ये खूप नाटकं करतात, खूप खाण्यामध्ये वैतागून खातात। तर असे काजू बदाम दिले तर ते खात नाही। त्यासाठी मी हा शक्तिवर्धक ज्यूस बनवत आहे। तुमचे स्वागत आहे माझे चॅनलवर। तर हा ज्यूस लहान मोठे कोणीही पिऊ शकतात। खूप शक्तिवर्धक आहे आणि खूप पौष्टिक आहे, एनर्जीसुद्धा आहे या ज्यूसमध्ये। तर बघा, वेळ न घालवता आपण ज्यूस बनवायला घेऊया। त्यासाठी मी हे चणे घेतले आहे, साल काढून घेतले आहे, काजू बदाम आणि हे अक्रोड घेतले आहे। मी थोडे थोडे काढून घेतले आहे, 2 जणांसाठी बनवणार आहे। हे खजूर बघा, खजूर घेतले आहे, गूळ घेतला आहे, तुम्ही किसून घेऊ शकता, मी थोडा कापून घेतला आहे। आणि हा एक केळ घेतला आहे। तर तुम्ही एक ऐवजी 2 घेऊ शकता किंवा आणखीन कुठला फ्रूट असेल तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर हे चणे मी अगोदर बारीक पावडर करून घेणार आहे। याच्यामध्ये काजू बदाम आणि अक्रोडसुद्धा टाकून घेणार आहे आणि याची बारीक पेस्ट करणार आहे। पेस्ट नाही, पावडर करणार आहे, सॉरी। तर हे बघा, पावडर करून घेतले आहे। आता हे खजूर जे मी कापलेले ते टाकून घेणार आहे। बारीक बारीक काप करा, गूळसुद्धा खिसणीने खिसून घ्या, नाहीतर तो अख्खा राहतो। आणि आता हे मिक्स करून याच्यामध्ये दूध टाकून थोडं फिरवून घेणार आहे आणि मग नंतर केळं टाकून आणखीन त्याला बारीक मस्त ज्यूस बनवून घेणार आहे। तर हे बघा, एकदा फिरवून घेतलं मी आणि आता केळं टाकून, तर हा बघा मस्त बारीक असा ज्यूस बनवून घेतला आहे वाटून। आता हे मी ग्लासमध्ये काढून घेत आहे। खूप पौष्टिक आहे हा ज्यूस। मुलांच्या बुद्धीसाठी, त्यांच्या वाढत्या वयासाठी किंवा त्यांच्या वजन वाढण्यासाठी खूपच याच्यामध्ये गुणधर्म आहेत। तर हा ज्यूस मुलांना नक्की द्या। आणि हा ज्यूस कसा बनवला तर रेसिपी पूर्ण बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर असे छान छान ज्यूस रेसिपी किंवा शक्तिवर्धक ज्यूस घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।